आपलं सगळ्यांचं स्वागत। आजचा आणखीन एक दिवस वेगवान राजकीय घडामोडींचा आणि हेच आपण जाणून घेणार आहोत की आता या क्षणापर्यंत घडलंय तरी काय। चला सुरुवात करूयात। शपथविधी सोहळ्यासाठी नियोजन आणि व्यवस्थापन करण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहात महत्त्वाची बैठक पार पडली आहे। बैठकीत राज्य शिष्टाचार विभागाचे अधिकारी, महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते आणि कला दिग्दर्शक नितीन देसाई उपस्थित होते। बैठकीत उद्या होणाऱ्या शपथविधी सोहळ्याची रूपरेखा ठरवण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे। याबद्दलची माहिती त्यांनी दिली। दरम्यान शपथविधी सोहळ्याला उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यात भेटलेल्या 500 शेतकऱ्यांना निमंत्रण देण्यात आलंय। सोबतच बैठकीला सर्व राष्ट्रीय नेत्यांना निमंत्रण देण्यात येणार आहे। त्यामुळे आता आपण असं म्हणूयात की आतापर्यंत सगळ्या घडामोडी या अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत। कारण उद्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत आणि या शपथविधी सोहळ्याची तयारी जी ती जोरदार सुरू झालेली आहे, त्याची रूपरेखा नेमकी कशी असावी, कशा पद्धतीने तिथला मंच असेल, काय तयारी आपण करणं आवश्यक आहे, कोणाला बोलवण्यात यावं, याबद्दलची बैठक जी आहे ती बैठक आता सह्याद्री अतिथीगृहावरती पार पडलेली आहे। आणि या बैठकीत राज्य शिष्टाचार विभागाचे अधिकारी, महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते आणि कला दिग्दर्शक नितीन देसाई जे दरवर्षी शपथविधी सोहळ्याचा जो मंच असतो त्या मंचावरती नेमकं पाठीमागे कशा पद्धतीचं स्वरूप असावं, त्या मंचावरची बैठक व्यवस्था कशी असावी, कोण कोण तिथे कशा पद्धतीने बसतील, कुठे मुख्यमंत्री होणारे मुख्यमंत्री शपथ घेतील आणि जर इतरही मंत्री शपथ घेणार असतील तर ते देखील कोणत्या बाजूला येऊन शपथ घेतील, राज्यपाल कोणत्या बाजूला उभं राहतील, याबद्दलची सगळी व्यवस्था हे कला दिग्दर्शक नितीन देसाई बघत असतात। आणि याबद्दलची बैठक जी आहे ती आता सह्याद्री अतिथीगृहावरती पार पडलेली आहे। अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी आपण याबद्दलचा अधिक तपशील पुढे जाणून घेत राहणार आहोत। पुढे पाहूयात की अमित शहा यांनी शिवसेनेवर ट्विटद्वारे टीका केलेली आहे। महाराष्ट्राच्या जनादेशाचा भाजपने नाही तर शिवसेनेने अपमान केलाय। आपली विचारधारा सोडून सर्व मूल्यांना त्यागून या तिन्ही पक्षांनी सरकार बनवलंय। मी पुन्हा स्पष्ट करतो की शिवसेनेला मुख्यमंत्री पदाचं कोणतंच आश्वासन दिलं नाही। निवडणुकीआधी झालेल्या सभेमध्ये आम्ही बोलायचो की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील आणि त्यावेळी त्यांनी कोणताच आक्षेप घेतला नाही। या सभेमध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे स्वतः असायचे। अधिक तपशील आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याबरोबर आहेत नवी दिल्लीचे। प्रशांत, आता हे ट्विट बरंच काही सांगून जातंय। या ट्विटमध्ये पुन्हा एकदा त्यांनी आम्ही असं काही आश्वासन दिलंच नव्हतं असं स्पष्ट केलेलं आहे आणि टीका केली आहे। प्रशांत, बरोबर आहे। खास करून बघितलं ज्या पद्धतीने राज्यामध्ये सरकार आलेलं आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं, या तीन पक्षाच्या आघाडीवरला जोरदार टीका अमित शहा यांनी केली आहे। ट्विटद्वारे टीका केली आहे। ट्विटमध्ये स्पष्ट म्हटलंय की ही फसवी आघाडी आणि ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाने कधीच सर्वसामान्य महाराष्ट्रीयन जनतेचा विश्वासघात नाही केला, तो विश्वासघात हा शिवसेनेने केला आहे। महायुती म्हणून हे लढलेले आहेत आणि महायुती सोडून यांनी सरकार तयार केलं आहे आणि कधीही आम्ही मुख्यमंत्री पद हे वाटल्या जाईल या संदर्भात कुठल्याही प्रकारचं स्पष्ट वक्तव्य किंवा या साधा संकेत देखील दिला नाही असंही अमित शहा यांनी स्पष्ट केलंय। मात्र ज्या पद्धतीने शिवसेना या संघाचा बाहू करते यामुळे कुठेतरी शिवसेनेचा स्वार्थीपणा याला पाहायला मिळतोय आणि शिवसेनेने सर्वसामान्य जनतेची फसवणूक केली आघाडीच्या माध्यमातून, जे सरकार स्थापन केलं त्या माध्यमातून अशी जोरदार टीका केलेली आहे। आणि एक प्रकारे शिवसेना कशी खोटा पक्ष आहे हे देखील दाखवून देण्याचा प्रयत्न अमित शहा यांनी केला आहे। ट्विटद्वारे असो की अनेकदा यावर पूर्वी ज्या मुलाखती झाल्या त्या मुलाखती देखील त्यांनी वारंवार शिवसेना खोटं बोलतोय हेच निदर्शनास आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याचीच री देखील आज अमित शहा यांनी ओढलेली आहे। पण आता वर्तमान सरकार उद्या स्थापन होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री जे उद्धव ठाकरे शपथ घेतील, पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज अमित शहाच्या टीकेला मोठं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। स्टुडिओ, धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल। सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांच्या या ट्विटला महत्त्व प्राप्त झालं। त्यांनी आपण काय त्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय ते आपण बघितलंच। पुढे पाहूयात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक थोड्याच वेळात सुरू होते आणि या बैठकीत शपथविधी आणि खाते वाटपाबद्दल चर्चा करण्यात येणार आहे। यशवंतराव चव्हाण सभागृहात ही बैठक पार पडणार आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेसह घटक पक्षाचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। अजूनही हा मुद्दा स्पष्ट होऊ शकलेला नाहीये। मुख्यमंत्री पदाव्यतिरिक्त म्हणजे मुख्यमंत्री पदाची शपथ उद्धव ठाकरे घेत आहेत, पण खातेवाटप जे आहे ते कशा पद्धतीने केलं जाईल, शिवसेनेच्या वाट्याला किती खाती येत आहेत,
राष्ट्रवादी काँग्रेसला किती येत आहेत, शिवाय उपमुख्यमंत्रीपद आणि इतर जी काही खाती आहेत, मग ते सभागृहाचं अध्यक्षपद असू देत किंवा इतर महत्त्वाच्या समित्या असू देत, याचं वाटप नेमकं कोणामध्ये केलं जाते, कोणाच्या वाटेला ते खातं येतं आहे हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. पण त्या अगोदर आता यशवंतराव चव्हाण सभागृहात ही बैठक पार पडते, ज्याच्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेसह घटक पक्षाचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. अर्थात प्रत्येक पक्षाचा प्रयत्न असेल की महसूल, गृह, त्याचबरोबर वित्त ही जी काही महत्त्वाची खाती आहेत ती आपल्याकडे असावीत या दृष्टीने प्रत्येकाचा प्रयत्न असेल. पण बघूयात खातेवाटप नेमकं कसं घडतंय. अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्याबरोबर आहेत. प्रफुल्ल, मुख्यमंत्री पदाचा मुद्दा तर स्पष्ट झाला की उद्या उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील, पण त्यापूर्वी अजून एक प्रश्न जो आहे तो अनुत्तरित आहे खातेवाटपाचा. त्या प्रश्नाचं उत्तर या बैठकीत मिळणार का? नक्कीच विशाल, कारण उद्या शपथविधी आहे आणि शपथ कुठल्या मुख्यमंत्र्यांचं किती मंत्री या ठिकाणी शपथ घेतील या संदर्भातली बैठक जी आहे ती आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे जे प्रमुख नेते आहेत यशवंतराव चव्हाणमध्ये जी शपथ या शपथ समारोह संदर्भात बैठक सुरू आहे. विशाल, या ठिकाणी जी माहिती मिळते आहे त्यामध्ये शिवसेनेकडून मुख्यमंत्री हे शपथ घेतील, त्यासोबत 2 नेते जे आहेत ते शपथ घेणार आहेत. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडनं 2 नेते या ठिकाणी शपथ घेतील. आधी या ठिकाणी ठरलेलं आहे की 3 मुख्यमंत्र्यांसह 2 मंत्री म्हणजे 3 जण या ठिकाणी शिवसेनेचे जर शपथ घेत असतील तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे देखील 3 मंत्री या ठिकाणी शपथ घेतील. पण आता सध्या तरी असं दिसतं आहे की शिवसेनेचे 2 मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 आणि काँग्रेसचे 2 मंत्री जे आहेत ते या ठिकाणी शपथ घेतील आणि उर्वरित जे कोट्यानुसार प्रत्येक पक्षाला हवे असलेले मंत्र्यांचा शपथविधी जो आहे तो विस्तारित शपथविधी जो आहे तो 1 तारखेला राजभवनावर करण्याचा निश्चित करण्यात आलेला आहे. त्या संदर्भातली जी नियोजन आहे ते देखील आजच्या या बैठकीत होऊ शकतं. दुसरा मुद्दा आहे प्रफुल्ल, तो उपमुख्यमंत्री पदाचा. तू जसं म्हणालास की शिवसेनेचे 2 किंवा 3 मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 किंवा 3 आणि काँग्रेसचे असू शकतात. पण मग उपमुख्यमंत्री पदाच्या संदर्भात काही कळू शकलंय का? कारण वारंवार या विषयाला घेऊन जयंत पाटील यांचं नाव चर्चेत येताना दिसतंय. त्या संदर्भातली माहिती आज तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडनं उघड केली जात नाहीये. कारण जर आपण मुख्यमंत्री पदाचा मुद्दा या ठिकाणी जर समोर ठेवला तर अजित पवार हे पुन्हा ते पद घेणार का किंवा जयंत पाटलांना ते पद दिलं जाईल का या संदर्भातली भूमिका जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसने अजूनही स्पष्ट केलेली दिसत नाहीये. त्याचबरोबर काँग्रेसमध्ये बाळासाहेब थोरात हे जरी गटनेते असले तरी त्यांना इतर महत्वाच्या खात्यांबरोबर उपमुख्यमंत्री पद दिलं जाईल का हा देखील मुद्दा अजूनही समोर येताना दिसत नाहीये. त्यामुळे उद्या मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कोण शपथ या ठिकाणी घेत आहे का ते पाहावं लागणार आहे. धन्यवाद प्रफुल्ल या सगळ्या तपशिलाबद्दल. त्यामुळे आता हे तर निश्चित आहे की मुख्यमंत्री पदाची शपथ जी आहे ती उद्धव ठाकरे घेणारे. मुख्यमंत्री पदाच्या संदर्भात अजून काही उत्तर मिळू शकलं नाहीये. पण काही शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधले महत्त्वाचे 2-3 नेते जे आहेत ते उद्या शपथ घेऊ शकतात. त्याबद्दलची चर्चा आत्ता सुरू आहे. पुढे पाहूयात इतरही घडामोडी या संदर्भातल्या. शिवतीर्थावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे 2 मंत्री. आपण हे तर जाणून घेतलं की प्रत्येक पक्षातनं 2 किंवा 3 मंत्री जे आहेत ते शपथ घेतील. पण विधानसभेत आज 3 माजी मुख्यमंत्र्यांनी आमदारकीची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी आमदारकीची शपथ घेतली. तर आजचा विधिमंडळातला शपथविधी अनेक अर्थांनी वेगळा ठरतो. यात पहिल्यांदाच शपथ घेतलेल्या आमदारांनी विशेष लक्ष वेधून घेतलं. यामध्ये नव्या दमाचे खरं तर तरुणांचं नेतृत्व म्हणून जे सभागृहात जी नेते मंडळी दाखल झाली त्यामध्ये आदित्य ठाकरे घराण्यातला पहिला व्यक्ती जो सक्रिय राजकारणात आपल्याला दिसतोय, रोहित पवार, जे यापूर्वी खरं तर आमदारकीसाठी म्हणून जोरदार त्यांचं काम सुरू होतं आणि कर्जत जामखेड या मतदारसंघातनं राम शिंदे यांचा पराभव करून ते निवडून आले. आता ते देखील सभागृहात आज त्यांनी शपथ घेताना दिसले. तर तटकरे कुटुंबातनं खरं तर सुनील तटकरे यांच्यानंतर आता पुढली पिढी देखील जे आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिल्हा परिषदेपर्यंत दिसली, पण आता जिल्हा परिषदेनंतर आदिती तटकरे ज्या आहेत त्या थेट आता आमदार झालेल्या आहेत. त्यांनी देखील आज आमदारकीची शपथ घेतली आहे. मी नवा महाराष्ट्र घडवायला निघालोय, मला तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा हव्या आहेत, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी शपथ घेतल्यानंतर दिली आहे. मला सर्वप्रथम आनंद होतो आपल्या सगळ्यांना इथे बघून. वेळोवेळी इथे मी येत असतो आणि विधान भवनात गेले कित्येक वर्ष येत असतो, वेगळे वेगळे विषय घेऊन यायचो.
कधी विधानभवनचं सत्र बघायला यायचो, कधी मंत्र्यांना भेटायला यायचो, पण मला वाटतं पहिल्यांदा इथे बोलायची तुमच्याशी एक संधी मिळते, कारण नाहीतर माझ्यावर हक्कभंगाचा काही हे झालं असतं. पण आज आमदार म्हणून येतोय. आज खरोखर मी महाराष्ट्राचे आभार मानतो, सगळे जनतेचे आभार मानतो की ही संधी आम्हाला सगळ्यांना दिली. एक नवी दिशा द्यायला चाललेलो आहे देशाला, महाराष्ट्राला नवा महाराष्ट्र घडवण्याचे प्रयत्न आहेत. आजच्या दिवसातली ही क्षणचित्र जी आहेत ती आपण बघायलाच हवी. याचं कारण असं की आज सकाळी सुप्रिया सुळे विधान भवनाच्या आवारात उपस्थित होत्या. जातीनं त्या राष्ट्रवादीच्या आमदारांचं स्वागत करताना दिसलेल्या आहेत. अजित पवार आल्याबरोबर त्यांनी त्यांची गळाभेट घेतली आणि बहीण भावाच्या गळाभेटीचा हा क्षण मीडियानं बरोबर टिपला. तर रोहित पवारांनी वाकून आपल्या आत्याला नमस्कार केला. शिवसेनेचा आमदार आदित्य ठाकरे आल्यावरही सुप्रिया सुळेंनी त्याला जवळ घेऊन आशीर्वाद दिलेत. तर देवेंद्र फडणवीस आल्यानंतर सुप्रिया सुळेंनी त्यांच्याशी हस्तांदोलन करत त्यांचं स्वागत केलं. मी नाराज नाही, तेव्हाही नव्हतो, आजही नाही. राष्ट्रवादीचा निर्णय आमचे नेते वडीलधारे घेतील. उद्धव ठाकरे ठरवतील कोण हवंय कोण नाही. जो पार्टी निर्णय घेईल तो मला मान्य आहे, असं अजित पवारांनी म्हटलंय. राष्ट्रवादीचा निर्णय राष्ट्रवादी पार्टी म्हणून आमचे वडीलधारी घेतील. पक्ष ठरवेल. तुमची इच्छा आहे का? माझी नाराजी काल पण नव्हती, आज पण नाहीये आणि उद्याही नसणार. इसके बारे में मुझे कुछ भी पता नहीं है. चीफ मिनिस्टर करने वाले हैं, उसके बारे में कुछ बता नहीं सकता. जो भी पार्टी निर्णय लेगी वो निर्णय मुझे मंजूर है. नाराज नव्हतोच. मी कारण नसताना मी त्याही वेळेस राष्ट्रवादीमध्ये होतो, आजही राष्ट्रवादीमध्ये. राष्ट्रवादीनं मला सोनिया गांधी आणि राहुल गांधी शपथविधीला येण्याची शक्यता कमी असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. पण शरद पवारांनी सोनियांना फोन करून त्यांनी शपथविधीला येण्याची विनंती केली असल्याचं समजतंय. आपल्यासोबत बाळासाहेब थोरात आहेत. तुमचा नेहमीचा ड्रेस खूप साधा असतो, आज एकदम उपमुख्यमंत्र्यासारखा ड्रेस आहे तुमचा. असं आहे की आजचा दिवस आमच्या सगळ्यांकरता महत्त्वाचा असतो. विशेषतः 288 आम्ही जे निवडून आलेलो आहोत यांच्याकरता ते एक आनंदाचा दिवस असतो. इतक्या त्रासानंतर मेहनतीनंतर आम्ही सभागृहामध्ये येत असतो आणि तो आनंद सुद्धा घेतला पाहिजे. ड्रेस साधा असतो, आज याच्याकरता असतो की त्या क्षणाचा सन्मान करण्याकरता असतो आणि म्हणून बाकी जास्त काही नाही. पण तुमचं आजच अभिनंदन करायचं का उपमुख्यमंत्री झालात म्हणून? उद्धवजी मुख्यमंत्री होणार हे आज निश्चित आहे. कोण उपमुख्यमंत्री होणार, कोण मंत्री होणार, किती नंबर त्याचे शपथविधीला राहणार या बाबतीत अद्याप काही निर्णय नाही. पण पक्षाने जबाबदारी दिली तर तुम्ही स्वीकारलं ना ती? जी जबाबदारी देईल पक्ष ती स्वीकारू ना. काय पण मग किती सत्ता वाटवाचा फॉर्म्युला काय असेल? काँग्रेसकडे साधारणतः किती येतील? आकडे वेगळे वेगळे खूप चालू खूप या दिवसावर. बाबतीत बारकाव्यामध्ये आम्ही गेलो नाही. बऱ्याच वेळा आम्हाला मीडियामधूनच कळतं. आज पुन्हा बैठक होणार आहे का मुळात ह्या सत्ता वाटपाच्या संदर्भात तुमची? आज उद्या करावंच लागतील. तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या तिन्ही पक्ष होतील, लवकर होतील. आज दिल्लीतून या शपथविधीसाठी कोण येणार? सोनिया गांधी, राहुल गांधी, कोणाची नाव आहेत? तुमचं कोणाशी बोलणं चाललंय? सोनियाजी, राहुलजी तर तसं काही त्यांचं हे नाही, परंतु बाकी नेता मंडळी आमची येतील. काल देवेंद्र फडणवीसांनी जेव्हा पत्रकार परिषद घेतली त्यावेळेस त्यांनी म्हटलं की ही जी अरेंजमेंट आहे तीन पक्षांची त्यात कॉमन मिनिमम प्रोग्राम नाहीये, कॉमन मॅक्झिमम प्रोग्राम हा भाजपला दूर हटवण्याचा आहे आणि ही तीन पक्षांची अरेंजमेंट फार काळ टिकणार नाहीये. आता खरं म्हणजे त्यांनी शुभेच्छा द्यायला पाहिजे. फक्त ते आता असं बोलतायत हे त्यांच्या स्वभावाच्या व्यतिरिक्त बोलतायत, म्हणजे विपरीत बोलतायत असं म्हटलं तरी वावगं ठरणार आहे. शपथ कौन कौन जो है बड़े बड़े लोग आ सकते हैं. सर मुख्यमंत्री शिवतीर्थावर अभूतपूर्व असणारच ना. लेकिन कल की विशेषता एक है कि महाराष्ट्र के कई जिलों से जो आज तक आत्महत्या करते हुए आए हैं उनके परिवार भी कल आमंत्रित किए हैं और साथ साथ में किसानों को भी आमंत्रित किया गया है. ये कल की विशेषता है. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पण कुटुंबियाला बोलवलं झालं. हो, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना सुद्धा आम्ही बोलवलेलं आहे. शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना बोलवण्याचं उद्दिष्ट काय त्यामागचं काय? शेतकऱ्यांचं राज्य, बळीराजाचं राज्य.
क्या डिस्कस हुआ है, क्या निर्णय लिया गया है बैठक में? नहीं, बैठक में यही निर्णय हुआ, कल की वोट की जो तैयारी है उसके बारे में सब तीनों पार्टी के लोगों ने, आने वाले इन्वाइटी कौन है, गेस्ट कौन है, वीवीआईपी कौन है, कौन से स्टेट के सीएम आ रहे, हमारे एआईसीसी के कौन कौन नेतागण आ रहे, उनकी व्यवस्था के बारे में यह बैठक थी। और आने वाले हमारे हर डिस्ट्रिक्ट से किसानों का सम्मान इसमें होना चाहिए, तो हर डिस्ट्रिक्ट से 20 किसान, उनको इसके लिए वोट के लिए निमंत्रित किया है। उनके 700 किसानों को सम्मान देकर उनके लिए वहां पे हम लोग व्यवस्था कराएंगे। अलग अलग स्टेट के भी सीएम को इनवाइट किया गया है। जितने भी हमारे ममता बनर्जी से लेकर स्टालिन भी आ रहे, दिल्ली से कंफर्म, हाँ उनको भी इनवाइट किया गया है। कौन कौन आ रहे हैं उनके? उसके बारे में मुझे मत बताइए, पॉलिटिक्स के बारे में, पॉलिटिशियन के बारे में पूछिए। दिल्ली हाईकमान से कौन है? दिल्ली हाईकमान हमारा आग्रह रहेगा कि हमारे सर्वोच्च नेता भी इसमें आए। अब आना नहीं आना वो हमने हमारे तरफ से उनको हमारी रिक्वेस्ट रहेगी। उद्याचं नियोजन 16 कसं? उद्याच्या नियोजनासाठी सर्व पक्षाच्या, तीनही पक्षाच्या, आमच्या घटक पक्ष आणि मित्र पक्षांची बैठक झाली। उद्याचा जो शपथ समारंभ आहे त्यामध्ये व्यवस्था कशी असणार आहे, सर्वांचा कसं सहभाग असणार आहे, येणाऱ्या पाहुण्यांच्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था, ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे आमचे जे वरिष्ठ नेते येणार आहेत, विविध राज्याचे मुख्यमंत्री येणार आहेत, विविध राज्यातले आमचे जे प्रमुख विविध पक्षाचे नेते येणार आहेत आणि महाराष्ट्रातील अनेक मान्यवर या सोहळ्यामध्ये उपस्थित राहणार आहेत। त्यासाठी आणि विशेष करून प्रत्येक जिल्ह्यातून 20 शेतकरी आणि असे 700 शेतकऱ्यांचा सन्मान म्हणून त्यांना योग्य ठिकाणी बसवून त्यांना विधितसर निमंत्रण देऊन हे सरकार शेतकऱ्यांचं आहे हा सुद्धा संदेश आणि त्याच्या पाठीमागे राहण्याचा निर्णय। महत्वपूर्ण क्यों है? क्यों किसान? क्यों किसान? तो किसान आज संकट में 5 साल में 16,000 किसानों ने सुसाइड किया। ये सुसाइड के करने का कारण कि ये सरकार की पिछली देवेंद्र फडणवीस सरकार की नीति जो थी वो नीतियां सरकार किसान के खिलाफ में थी। तो हमको किसान को सम्मान देकर वो आगे बढ़ना है, इसीलिए उनको बुलाया। आणि या महत्त्वाच्या बातमीसह इथं वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत। ब्रेकनंतर पाहूयात की बहुजन विकास आघाडीनेही महाविकास आघाडीला पाठिंबा दिलाय। बहुजन विकास आघाडीचे 3 आमदार आहेत। आज बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाणांची भेट घेऊन आपला पाठिंबा जाहीर केला। या आघाडीने दिलेल्या समर्थनाबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत असं ट्विट अशोक चव्हाण यांनी केलंय। पार्किंगची कुठे असेल, लोकांना कुठचंही गैरसोय होई नये म्हणून त्याची दक्षता, त्याची काळजी घेतली जाईल। दूर दूरून येणारी लोक त्यांची वाहनं कुठे पार्क केली जातील, त्यांना येणं कसं होईल, त्याच्या पलीकडे जाऊन वेगवेगळ्या राज्यातील काही सीएम्स वगैरे आले, काही महत्त्वाच्या व्यक्ती आल्या, सेलिब्रिटीज आल्या, फार चाहते जे शिवसेना पक्षप्रमुख, शिवसेना प्रमुखांचे, शिवसेनेचे आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तसेच इतर घटक पक्षांचेही जे काही माणसं सगळी लोक येतील, त्यामध्ये वेगवेगळ्या वॉक्स ऑफ लाईफमधनं लोक येतील आणि त्यांची व्यवस्था चांगल्या रीतीने व्हावी आणि हा कार्यक्रम चांगल्या रीतीने लोकांना त्याचा आस्वाद घेता यावा। मिले थे ना दूसरा ये कि मोदी के पोस्टर लगाकर शिवसेना ने सीटें जीती, उस पर क्या जवाब देंगे? 25 साल बाला साहब ठाकरे जी के पोस्टर बैनर लगाए थे हमारे साथ महाराष्ट्र में, इधर पार्टी में उत्तर प्रदेश में। तब हमने पूछा था क्या सर, इसका मतलब क्या कहेंगे? बीजेपी बड़ी हुई है शिवसेना के नाम लेकर, बीजेपी पार्टी बड़ी हुई शिवसेना के नाम लेकर। प्लान था आपका पहले से ही? अमित शाह बहुत बड़े नेता है, कभी कभी इस प्रकार की बात बोल देते हैं, देश के गृह मंत्री है, बोलने दो। जो उन्होंने बोला है कि शिवसेना हर कटआउट में मोदी जी का यूज किया है। नरेंद्र मोदी हमारे प्रधानमंत्री है, बाला साहब ठाकरे जी के भी पोस्टर बैनर 25 साल लगाए थे और चुनाव जीते थे, पार्टी उनकी भी बड़ी थी। अजीत पवार जी की क्या
देखो, अजित पवार साहब राष्ट्रवादी कांग्रेस के आज भी नेता है। कैबिनेट में है, कैबिनेट में होंगे वो बड़े पवार साहब तय करेंगे। डीसीएम बनाएंगे संजय। दो पवार साहब हैं। की जो एक अरेंजमेंट्स के लिए कल शिवाजी पार्क पे जो समारोह होगा, शपथ ग्रहण समारोह, शिवसेना पक्ष प्रमुख आदरणीय उद्धव जी ठाकरे जी का महाराष्ट्र के नए मुख्यमंत्री के रूप में, और उसके साथ में और कांग्रेस और राष्ट्रवादी के भी मंत्रीगण या उनके भी जो भी अब ये बनेगा वो भी अपना पदभार संभालेंगे, उनका भी शपथ ग्रहण होगा। इस शपथ ग्रहण की व्यवस्था के लिए किस तरह से व्यवस्था पूरी अपने आप में ठीक हो। Our leaders are meeting now. They will decide. Okay. And who all leaders? It is internal issue of NCP, and our of course for all of us, And Mr. Sharad Pawar is our leader. and who all senior leaders are expected to be joining? Who have confirmed they're joining for the swearing in tomorrow, sir? Now we are inviting Yeah. many VVIPs from all over India, including state chief ministers PM Modi as well. and leaders. Of course, PM Modi, Honorable Chief Has he Prime confirmed? Minister. Has he confirmed, sir? That I don't know. Thank you. Thank you, sir. तर अजित पवारांना मंत्रिपद द्यायचं की नाही ते पवार ठरवतील असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलेलं आहे. पवार याबद्दलचा निर्णय घेतील, कारण ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, ते सर्व आहेत, तेच सांगतील याबद्दल काय निर्णय घ्यायचा की नाही. पण तुर्तास तरी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचं सरकार बनलेलं आहे. उद्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील हे सांगायला संजय राऊत विसरले नाहीत. सोनिया गांधी आणि राहुल गांधी शपथविधीला येण्याची शक्यता कमी आहे, म्हणजे त्यांना निश्चितपणे आमंत्रण देण्यात येईल. पण ते येतील की नाही हा आता त्यांच्या तो सर्वस्वी त्यांच्या कार्यक्रमावरचा किंवा त्यांचा कार्यक्रम नेमका कसा आहे त्या पद्धतीने तो ठरेल. पण अजित पवारांना मंत्रिपद द्यायचं की नाही ते पवार ठरवतील असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. आणि या महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजचं इथे वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.